रामकृष्ण हरी. आज तुम्हाला 16 मात्रेची सरपटी कशी वाजवायची हे तुम्हाला सांगणार आहे. 16 मात्रेची सरपटी वाजवताना धाकिनातामध्ये सुद्धा 16 मात्रेची सरपटी बसते, ठाईच्या चालीमध्ये सुद्धा 16 मात्रेची सरपटी बसते. पण आपल्यावर वाजविण्यावर अवलंबून आहे की आपण सरपटी कशा पद्धतीमध्ये वाजवतो. आणि दमदार वाजवल्यानंतर सरपटी ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीमध्ये वजनामध्ये वाजली पाहिजे. ते आता तुम्हाला वाजवून देणार आहे. ही 16 मात्रेची सरपटी आज माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे आणि विद्यार्थ्यांनी पाठांतर करूनही आलेला आहे. पाठांतर कशा पद्धतीमध्ये करायचं आज विद्यार्थी दाखवतात. ह्या पद्धतीमध्ये आपण पाठांतर करायचं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 16 मात्रेची सरपटी ही 8 मात्रेमध्ये सुद्धा म्हणता आली पाहिजे किंवा 4 मात्रेमध्ये सुद्धा म्हणता आली पाहिजे. ह्या पद्धतीमध्ये आपण जर पाठांतर केलं तर आपलं पाठांतर विसरणार सुद्धा नाही. त्या पद्धतीमध्ये जर पाठांतर केल्यानंतर आता 16 मात्रेची सरपटी ही 8 मात्रेत कशी म्हणायची तुम्हाला सांगतो. धातुंगा धातुंगा धुमकिट तक तक थुंगा तकिट तका किट थुंगा धुमकिट तक तक गदी गण धा ता धा धुमकिट तक तक गदी गण धा ता धा धुमकिट तक तक गदी गण ही झाली 16 मात्रे. आता 8 मात्रेत कशी म्हणायची ती मी जर तुम्हाला म्हणून दाखवतो. धातुंगा धातुंगा धुमकिट तक थुंगा तकिट तका किट थुंगा धुमकिट तक गदी गण धा ता धा धुमकिट तक गदी गण धा ता धा धुमकिट तक गदी गण दे. ही झाली 8 मात्रेमध्ये. अशा पद्धतीमध्ये जर बोल पाठांतर केला तर आपला बोल विसरणार नाही. त्या पद्धतीमध्ये आता मुलांना विद्यार्थ्यांना कसं वाजवायचं ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो. आणि त्याच पद्धतीमध्ये जर आपण वाजवण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाही 16 मात्रेची सरपटी वाजवा येईल. तर लक्षपूर्वक बघा. धा थुंगा धा थुंगा कसं वाजवायचंय. थुंगा हे इकडं वाजवायचं आणि ग इकडं वाजवायचं. थापिकून ता म्हणून वाजवायचा. हा थुंगा धा थुंगा. धुमकिट धुम एकूण शाईकोन वरील धु वाजवायचं. शाईकोन वरी वाजवायचं आणि एकूण म 4 बोटांनी शब्द वापरायचा. तक 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 हे शब्द आहे आपल्याला कत कत वाजवायचे. काय वाजवायचंय कत कत. थुंगा शब्द लक्षात आला नसता तर लक्षपूर्वक बघा. लक्षपूर्वक वाजवायचं. तकिटत तकिटत काय शब्द आहे. धातुंगा धातुंगा तकिटत तकिटला क वाजवायचा आहे. गदी गण धा. गदी गण कसं वाजवायचं जलद मध्ये वाजवायचं. थोडंसं
ग ग ग एक कोण आणि 4 बोटाने शाईवर आघात करायचा. ग धी ग ना, ग धी ग ना. आणि जलद कसं वाजवायचंय? पूर्ण बोल झालाय. आता पूर्ण आपल्याला बोल कसा वाजवायचा आहे, स्पीड मध्ये कसा वाजवतोय हे तुम्हाला दाखवून देणार आहे. गडबड करायची नाही.